या प्रकरणामध्ये पोलिसांना जाग येतेय असं केवळ वातावरण आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली। देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झालं, पुढे तपासही झाला। अद्यापही आंधळेकाई मात्र पोलिसांना सापडत नाही। कृष्णा आंधळे कुठे आहे हा प्रश्न कायम आहे। तपास पथकाची नामुष्की टाळण्यासाठी त्यात काही बदल केले गेले। पोलीस हवालदार राजू वंजारे, पोलीस नाईक अनिल मंदे हे आता SIT मध्ये आणले गेले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने कृष्णाचा तपास सुरू आहे, पण त्याला काही यश येत नाहीये। SIT मध्ये आतापर्यंत 3 वेळा बदल झालाय। कुणी जरी असलं, कुठल्याही जाती धर्मात असू दे, शेवटी गुन्हा हा गुन्हा आहे आणि त्यामध्ये कुणालाही सूट किंवा कुणालाही त्यामध्ये म्हणजे मदत करण्याचा विषय नाही। पोलीस आणि सरकारच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण येणं आरोपी किंवा जे काही आरोपी नुसतं नाही तर त्यांना जे काही कलम वगैरे आहेत ही चांगली जी असतील ती लागून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ही 100% चालू आहे आणि होणार।